आता बातम्या पाहूयात युद्धासंदर्भात अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामधील युद्धासंदर्भात। तर युद्धाचे महत्त्वाचे अपडेट्स पाहूयात। अमेरिका, इस्रायलकडून इराण, लेबनॉनवर हल्ले सुरूच आहेत। मृतांचा आकडा 1045 वर गेला। कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत इराणच्या निशाण्यावर कायम आहेत। या ठिकाणी इराणकडून हल्ले हे सुरूच आहेत। दुबईतील अमेरिकन दूतावासावर इराणनं जोरदार हल्ला केला। त्याला अमेरिकेकडून आता प्रत्युत्तर सुरू झालेलं आहे। युएईच्या फुजायरा बंदरावर इराणनं हल्ला सुरू केला। इराणचे 3 क्षेपणास्त्र आणि 121 ड्रोन्स हाणून पाडलेले आहेत अशी युएईनं माहिती दिलेली आहे। मात्र इराणचा प्रतिहल्ला हा सुरूच आहे। इराणमध्ये गेल्या 100 तासांपासून इंटरनेट सेवा ही बंद आहे। अमेरिकन लष्कर इराणमध्ये उतरणारच नाही असं मी म्हणत नाहीये, असं ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे। ट्रम्प आता अधिक ताकद या ठिकाणी वापरतील। अमेरिका आखातात अधिक ताकद पाठवली जाणार आहे। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेसेथ यांनी ही घोषणा केली आहे। इराणी सरकार उलथवून लावण्यासाठी अमेरिकेनं जगाला खोटं सांगितलंय असा रशियानं आरोप केलेला आहे। युद्धामुळे इस्रायलचं आठवड्याला 2.9 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालेलं आहे। इस्रायलच्या अर्थ खात्याचा हा अंदाज समोर आलाय। तर अमेरिका आणि इराणनं अली खामेनीनं नेमकं कसं ठार केलं ते पाहूयात। इराणी मंत्री अधिकाऱ्यांच्या गाड्या, त्यांचे नंबर, गार्ड आणि चालकांची माहिती मोसादकडे होती। गेल्या वर्षभरापासून तेहरानच्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही हॅक करण्यात आले होते। कोणते सुरक्षा रक्षक स्वतःच्या कारनं कामाला येतात, कार कुठे पार्क करतात हे देखील मोसादपर्यंत पोहोचत होतं। कुठल्या मंत्र्याकडे कोणत्या सुरक्षा रक्षकाची ड्युटी लागली आहे ही माहिती सुद्धा इस्रायलकडे पोहोचत होती। यावरून इराणी मंत्री अधिकाऱ्यांच्या सर्व हालचाली तेल अवीवला पोहोचत होत्या। या सर्व विश्लेषणामुळे मोसादच्या काही अधिकाऱ्यांना तेहरानचा नकाशा आपल्या तळहातासारखा माहिती होता। त्यामुळे हा हल्ला करणं त्यांना सोपं झालं। हल्ल्याच्या काही मिनिटांआधी मोसादनं तेहरानमधील मोबाईल टॉवर हॅक केला। त्यामुळे इथला संवाद तुटला। यामुळे जर टार्गेटवरील मंत्री अधिकाऱ्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन व्यस्त आहे अशी टेप वाजावी याची तजवीज ही इस्रायलनं आधीच केली होती, जेणेकरून हल्ल्याची कुणकुण लागली तरी इराणी अधिकारी एकमेकांना सांगू शकणार नाहीत। त्यासाठी हा टॉवर हॅक केला होता। मात्र खामेनी त्या दिवशी त्या क्षणाला त्या इमारतीमध्ये आहेत याची खात्री मोसादच्या 2 अधिकाऱ्यांनी दिली। कारण इतक्या महत्त्वाच्या टार्गेटच्या माहितीसाठी मोसाद एका अधिकाऱ्यावर अवलंबून राहत नाही। त्यांनी 2 अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेतली। 2 अधिकारी अनेक महिने एकाच टार्गेटवर काम करत असतात। इस्रायलची ही रणनीती आहे। मात्र आपल्याप्रमाणे आणखी एक अधिकारी त्याच टार्गेटवर काम करतोय हे दुसऱ्या अधिकाऱ्याला माहिती नसतं आणि या दोन्ही अधिकाऱ्यांकडून आलेली माहिती समसमान असेल त्यानंतरच इस्रायल हल्ला करतं। शनिवारी सकाळी दोन्ही अधिकाऱ्यांनी खामेनींचं एकच लोकेशन कळवलं। त्याचसोबत सीआयच्या तेहरानमधील मानवी हेरानं सुद्धा त्याची पुष्टी केली आणि त्यानंतर इस्रायलनं हा हल्ला केला। त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराची चक्र वेगानं फिरली आणि खामेनींना टिपण्यात आलं।